माता की भारत माता की आदरणीय मंचवर उपस्थित आमचे अमरावतीचे अध्यक्ष नितीन भाऊ आणि आमचे किरणताई जे नेहमी आदर्श आहेत महिलांचे आणि सिनियर म्हणून सुद्धा. आणि किरणताई मला माहित नाही पण मी तुम्हाला पाण्याचं मी जे पाहत आहे 2013 पासून ते पाण्याचं जे दृष्टी आहे ती एकदम वेगळी आहे. आम्ही लहान लोकांनी मोठ्याकडनं काय घ्यावं एक महिला म्हणून तुमच्याकडनं मी पाहते आणि ते मी माझ्या जीवनामध्ये घेते. अशी आमची किरणताई, आमचे दयनकर दादा, तुम्हाला मनापासून अभिनंदन करते. त्यामुळे आपण इथे सगळे आलो आहे. नितीन भाऊचं एवढं सरळ साधा काम, कोणी किती काही म्हटलं, एवढा मोठा कॉलेजचा परिसर हँडल करणारे 4थे-5वे टाइम सुद्धा त्या संस्थाचे अध्यक्ष राहून काम करत. आता 4थ्यांदा-5वे टाइम सुद्धा होणार आहे. ते 4 टाइम एवढे मोठे गोष्टीला हँडल करून. आणि नम्रता कशाला म्हणते, पदावर आल्यानंतर नम्रता आणि नॉर्मल पदाधिकाऱ्यांशी बोलण्याची जी पद्धत आहे ते कशी असली पाहिजे, ते नितीन भाऊ सारखी असली पाहिजे. दुसऱ्यांना मान देणं, त्यांचे रिस्पेक्ट करणं, त्यांना सगळ्यांना कोणालाही कोणी जरी डोक्यात असलं ना की हा आपला उमेदवार राहील, पण जर 4 दुसरे उमेदवार मागायला उमेदवारी जरी आले तर त्यांचं मन इमिजिएट तोडत नाही. ते म्हणतात तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न करत राहा. नितीन भाऊ, दॅट इज व्हेरी सिरियस. कारण आम्ही जेव्हा उमेदवार असतो आणि आम्ही उमेदवारी घेतली त्यावेळी आम्हाला वाटतं की आमच्या नेत्यांनी आमची प्रेमाने आमची ऐकली पाहिजे, आमच्या पाठीमागे राहिले पाहिजे. भेटो नाही भेटो ते नंतरचा भाग आहे. तिकीट भेटणं नाही भेटणं हा सर्वे अनुसार निश्चित होईल. पक्ष निर्णय घेईल, सगळी कमिटी बसन, ज्यांना जबाबदारी पक्षाने दिली ते ठरवेल. पण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने बोलून त्यांना प्रेमाने त्यावेळी सांभाळणं हा आईसारखं काम करते. बरं, आई जास्त काही तूप गुळ खाऊन मुलांना देत नसते, प्रेमाने हात फिरवते ना, तर तुपापेक्षा जास्त काम करते. तसं अध्यक्ष राहायला पाहिजे कोणाला. आणि नितीन भाऊ, मी तुम्हाला कसंच पाहते, मला जास्त काही माहित नाही तुमचे राजकारण, जास्त मी काम करते. मला काम करण्याचं माहिती. रोज 4, 4:30, 5 वाजता मी जेवण करत आहे. जे लोक मला डोळ्यांनी पाहत आहेत त्यांना माहित आहे. कारण माझ्या घरी जे लोक येतात मला असं वाटतं त्यांच्यासोबत मी बोलली पाहिजे. आपण एखाद्याच्या घरी जातो, दारात जातो तर आपण खूप अपेक्षा घेऊन जातो. बरेचशे महिला याच्यात उमेदवारी मागणारे आहेत. मी बरेचशे महिलांना भेटली सुद्धा आहे. काही पक्षामध्ये आहे, काही पक्षात प्रवेश करत आहे. ते सगळे कोणाचे मुळे होत आहे. आम्ही मंचावर बसणारे लोक नाही. मी तर खूप नवीन आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, पण जेव्हा 2च खासदार होते या देशामध्ये तेव्हा अटलजींनी म्हटलं होतं हम लढेंगे पर हमारे विचार नहीं छोडेंगे. मला वाटते तिकिटाच्या वेळी सुद्धा तिकीट वाटप जेव्हा होईल तेव्हा आपण सगळ्यांनी हेच धोरण घेऊन जर मैदानात उतरले. मागच्या वेळी 46 मध्ये निवडून आले होते, त्याच्यामध्ये 21 महिला होत्या. किती? 24 महिला होत्या आणि 21 पुरुष होत्या. महिला तेव्हाही आपण जास्त होतो. आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये 15 महिला SC कॅटेगरी मधून रिझर्व्ह मधून उभ्या होत्या. आणि त्यापैकी 10 महिला SC कॅटेगरी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका झाल्या होत्या. आणि तुम्ही आणि आम्ही काही लांब नाहीये, फक्त विश्वास ठेवा. तिकीट दिल्यानंतर मग नेत्यांचं काम आहे तुम्हाला निवडून आणणे. तिकीट होईपर्यंत तुम्ही एक कॉम्पिटिशन मध्ये आहे, पण तिकीट भेटल्यानंतर तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते. जर आपल्या साथीदाराला तिकीट भेटली तर त्याचं काम करायचं. फक्त तिकीट भेटेपर्यंत तुम्ही एकमेकाचे कॉम्पिटिटर आहे. तिकीट भेटल्यानंतर आपण सगळे कार्यकर्ता म्हणून ग्राउंडवर काम करायचं. तेवढंच फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज महिला म्हणून आपल्याला खूप लोक कॉम्पिटिशन करतात. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तर आम्हाला शिकवलं आणि तीच आम्ही पदरात गाठ मारून आहे की आम्ही महिला म्हणून चूल मूल पर्यंत नाही राहिलो पाहिजे. आम्ही त्याच्या पुढे सुद्धा काम केलं पाहिजे. त्यांनी अधिकार दिलं, आम्ही अधिकार बाजूत आहे. आजही सुद्धा
आम्हाला कोणी जागा दिली नसती तर बाबासाहेबांनी संविधान आणि आमच्या महिलांचा अधिकार आम्हाला दिला नसतं. आज जेही लोक संविधानचा प्रचार प्रोपगंडा करत आहे, जेही काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे नेता राहुल गांधीजी जेही प्रचार करत आहे, त्यांनाही माझं सांगणं आणि या क्षेत्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जेही ते राहुल गांधीजींची पोस्ट व्हायरल करतात, वंदे मातरम साठी जी चर्चा पार्लमेंट मध्ये झाली, मला सांगा किती लोकांना वंदे मातरम हा गाण आपल्याला आवडत नाही? त्यांनी हात वरती करून सांगा. आणि किती लोकांना आवडते त्यांनी हात वरती करून सांगा. वंदे वंदे कहते हैं ना, जो वंदे मातरम का गायक नहीं है उसे हिंदुस्तान में रहने का वो लायक नहीं है. इसके लिए जे लोक म्हणतात, वेस्ट बेंगॉल मध्ये एक उठून म्हणते की मी बाबरी उभा करणार आहे, मी बाबरी उभा करून कोटी रुपयाच्या बाबरीसाठी, बाबरी तो जहां थी वहां राम जी हमारे विराजमान मोदी जी ने कब से कर दिया है. और उनको भी मेरा बोलना है, जैसे कार सेवकों ने आंधी तूफान लाई थी, वैसे इस बार भी कार सेवक नहीं, जो पीढ़ी है वो भी एक क्रांति लाएंगे. और बंगाल देश, बांग्ला अपना वेस्ट बंगाल, ये बहुत दूर नहीं है जाने के लिए. जब अमरावती की बहू महाराष्ट्र में, मुंबई में पहुंच सकती है, तो अमरावती की बहू वेस्ट बंगाल में, वो बाबरी के यहाँ पर भी पहुंच सकती है. और पहुंचेंगे जरूर. नितीन भाऊ, आपण सांगितलं ना, तुमची घरात आहे आमची वहिनी, आपण कमजोर आहे का? नाही, बिलकुल नाही. आम्ही जर अमरावतीच्या सुनांनी ठरवलं तर आपण काही करू शकतो. तुमच्या आणि आमच्यावर कोणी जर पाहिलं तर माहीतच पडते आपण काय करू शकतो. म्हणून घराच्या नवऱ्यांना विचारा की आपण काय आहे म्हणून. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज पार्टीचे, पक्षाचं प्रवेश आहे. आता मला डेनकर दादा सांगत होते तेव्हा मी नव्हती पक्षामध्ये, पण किरण रिजिजूजी, संजय धोत्रे साहेब आणि जेवढेही आमचे वरिष्ठ नेता असे 5-6 आले, ते म्हणत होते तेव्हाही सुद्धा एवढी महिलांची गर्दी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नव्हती. तेव्हाही अर्धे पुरुष आणि अर्धे महिला या पार्टी कार्यालयामध्ये बसले होते. पण आज वन साइडेड हा गर्दी फक्त महिलांची है. मी दादा, सुधा दीदी, आपको एक चीज बताना चाहूंगी, ये चमत्कार हमारे मोदी जी का है. ये चमत्कार, हम महिलाएं भी आगे जा सकते हैं, ये सिखाने वाले कौन है? वो हमारे मोदी जी हैं. इसका उदाहरण अगर किसी ने देखना है तो बिहार में 25 साल के एक युवक को, युवती को बिहार में विधानसभा की टिकट देकर ये बता दिया कि जो पार्टी के लिए, जो विचारों के लिए, जो देशभक्ति के लिए, जो भगवे के लिए, जो झंडे के लिए काम करेगा, भारतीय जनता पार्टी उस व्यक्ति के साथ रहेगा. फिर अमीर और गरीब और महिला और पुरुष में वो अंतर नहीं करेगा. इसलिए 33% आरक्षण जब मैं पार्लियामेंट में थी तब हमारे मोदी जी ने वो पार्लियामेंट में लाया था और वो हमारा बिल वो पार्लियामेंट में पास किया था. मी तुम्हाला एवढीच विनंती करीन, आज जेवढेही महिलांचा पक्षात प्रवेश होत आहे, मी सगळ्यांना म्हणते अपेक्षा सगळ्या लोकांनी ठेवल्या पाहिजे. अपेक्षा करून आपण जीवनामध्ये काम करत असतो, आपण काही विचार घेऊन काम करत असतो. बरेचसे लोक विचार घेऊन काम करतात. ते म्हणतात हमें, आपने बोला ना कि वोट सिर्फ बीजेपी को ही देना, कहते हैं ना वोट तो बीजेपी को ही दूंगा. क्यों? धन चला गया तो कमा लूंगा, अगर धर्म चले गया तो वापस नहीं ला पाऊंगा. इसके लिए धन के पीछे नहीं, धर्म के पीछे और देश के लिए जो काम करेगा उसके साथ हम लोगों को खड़े रहना है. बस मैं इतना ही आप लोगों को विनंती करूंगी. सुधा दीदी, आप हमारे चारोही 5ही सरचिटणीस जेवढेही आपण काम करत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये बरेचशी महिला माझ्याकडे आले की भाभी आम्हाला या क्षेत्रातून तिकीट पाहिजे, आम्हाला त्या क्षेत्रातून तिकीट पाहिजे. काही ठिकाणी रनिंग नगरसेवक, नगरसेविका आहे, बरेचशे ठिकाणी आम्हाला लिमिटेशन येईल, पण बरेचशे ठिकाणी आपल्याला चान्स भेटू शकतात. मग शेवटपर्यंत आपण आपला प्रयत्न करत राहा. आणि जेवढेही महिला इथे आज प्रवेश करीत आले आहेत, मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, कॉर्पोरेशन मध्ये यावेळी
मागच्या वेळेपेक्षाही सुद्धा जास्त सीटा आपल्याला निवडून आणायचे आहेत का? वरती मोदीजी आहे, आपले राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये आणि देवेंद्र फडणवीसजींची नाड आमचे अमरावती सोबत जुळलेली आहे, सगळ्यांना माहित आहे. त्यांचं येणं आणि त्यांचे अगोदर 2014चे अगोदर जे मुख्यमंत्री होते त्यांना 100 वेळा निमंत्रण द्यायचे तर 1 वेळा ते अमरावती यायचे. आणि आमचे देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असे आहे, त्यांना गल्ल्यापासून अमरावती शहराचा आणि अमरावतीचा अभ्यास आहे. तर मग आपण कोणाचे कोणत्या पक्षाला आणि कोणत्या पक्षाच्या व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे ते तुमच्यावर सोडलेलं आहे. ज्यांना गल्ल्या गल्ली माहिती आहे असे मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत, जर ते एवढा प्रेम करत असेल आपल्या अमरावती विधानसभामध्ये सगळ्यांनी करून दाखवलेला की आपण भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, त्यांच्यावर प्रेम करणार आहे. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की एकही मत दुसऱ्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं. आता एक तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे, त्यांनी मदत म्हटलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी, तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहे. मला माहित नाही जेवढे लोक हे लावतात ना, जेवढे लोक कुंकू आणि बिंदी आपण लावून फिरतो, आपण सगळे एक आहे. जेवढे हे लावतात आपण सगळे एक आहे. ज्यांना वाटते विचार आणि देश भारत माता की जय बोलने में हमारा स्वाभिमान है, वो सब एक है. जिनको भारत माता बोलने पे शर्म आती है वो हमारे नहीं है, वो हमारे हो भी नहीं सकते. मी आपल्याला एवढंच सांगायला आज इथे उभी झाली आहे, जरी कोणी आता युती कोणासोबत होणार आहे, कशी पद्धतीने होणार आहे, पक्षाच्या पातळीवर पक्षाचे आमचे नेता ते सगळे ठरवतील. पण माझी एवढीच इच्छा आहे, ज्यांना ज्यांना तिकीट भेटली, आज मेजॉरिटी 12-13 सीट सोडल्या की प्रत्येक सीटवर आज आपण मेरिटवर आहे, फक्त आपल्याला काम करायचं आहे. 12-13 सीटवर आम्ही सुद्धा मोजत नाही, ते आम्ही सोडलेल्याच आहे. आम्ही पाहतही नाही, आम्हाला पाहायचंही नाही. पाकिस्तान के तरफ मुंह मोड़ना क्या, हमारे सांस भी वहां पाकिस्तान की तरफ मुड़ते नहीं. वो छोड़कर सीट जो भी लड़ेंगे हम, आप लोगों को साथ देना है, साथ दोगे ना. महिला पर बिहार मध्ये बरेचशे महिलांना विचारलं तुम्हाला पैसे भेटले काय, बरेचशे महिलांनी म्हटलं की मोदीजीने तुम्हारे पर क्या किया. बुजुर्ग बाई, गरीब, आणि जेव्हा ते इंटरव्ह्यू देत होती तेव्हा मी पाहत होती आणि डोळा भरून आला होता माझं. ते म्हणे हमको मोदी जी ने पैसे नहीं चाहिए, हमको मोदी जी ने दिए हुए किसी को भी 1 रुपया भी नहीं चाहिए, हमको आगे अपेक्षा भी नहीं है. आज बिहार में सुरक्षित मेरी बेटी चल के रात में बाहर जा सकती है. एक बाप नहीं दे सका सुरक्षित, वो हमारे देश के मोदी जी ने हमारी बेटियों को दिया है. 60-70 सालों से महिलाओं का सिर्फ मतदान कांग्रेस लेती रही. 33% आरक्षण उस पार्लियामेंट में आज मोदी जी ने दिया है. जर 25 साल की एक युवती आमदार एमएलए होऊ शकते, तर तुम्ही आपले मुली येणाऱ्या भविष्यामध्ये दादा बरेचशे लोकांची पुरुषांची तिकीटी कपणार आहे ना किरणताई. म्हणजे हा हाऊस आहे, हा आमच्या महिलांची किस्मत खोलत ना मोदीजी. आणि 33% आरक्षण भेटल्यानंतर कोण पुरुष आमदाराची तिकीट कटान काही सांगता येत खरं नाही आहे. कारण त्याच्याशिवाय तर तुम्हाला आम्हाला कोणी मोजत नाही. तर म्हणून आपण प्रामाणिकपणे काम करा. आपली जेवढी टीम आहे महिला मोर्चाची खूप सुंदर काम करत आहे. मी तर खूप नवीन आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, पण मी आता जे एवढ्यात नितीन भाऊ, आमचे युवा मोर्चा, आमची महिला मोर्चा आणि त्यांची पूर्ण टीम ज्या प्रेमाने एक निष्ठाने तुम्ही काम करत आहे, एक महिला म्हणून मी पहिलेच सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे आणि पुढे सुद्धा तेवढीच ताकद आहे. आणि नितीन भाऊ मैंने कल परसों कोई पेपर में अजीब अजीब नाम पढ़ रही थी कि ये उम्मीदवार फाइनल है, ये उम्मीदवार फाइनल है, ये उम्मीदवार फाइनल है. जब तक हमारा नेता, हमारे पक्ष के वरिष्ठ नेता हमको लिस्ट फाइनल करके देते नहीं, तब तक कोई उम्मीदवार फाइनल नहीं है.
हाँ, हम कार्यकर्ता पक्के हैं। और जब नेता हमारे बोलेगा कि इसके लिए काम करो, इसकी टिकट पक्की है, तब हम लोगों को सबको एकजुट होकर काम करना है। पर जितने जन प्रवेश लेने आए, मैं आपको इतना ही बता सकती हूँ, पर्सनल किसी का क्या स्वार्थ है मुझे नहीं पता, पर मैं आपको इतना ही बोलूंगी कि आप जब एक घर में आते हैं तो अगर दिमाग ओपन करके आएंगे, कोई स्वार्थ दिमाग में नहीं रहेगा, तो मुझे लगता है अपन बहुत अच्छा काम कर सकते हैं। और अपन ने सबने अगर मिलके काम किया, मेरा पराभव हुआ, माझा पराभव झालाच ना, मी पॉझिटिव्ह घेतला, मी बाहेर निघाली, तुटली नाही ना, बाहेर निघाली आणि अजून ताकदीने निघाली। एक आधी अनहोनी जीवनात घडली, काही लोक खचून जातात, काही लोक डबल मजबूत होतात। मी खचणारी नाहीये, मी डाऊन होणारी नाहीये, मी स्वतःला डिप्रेशन मध्ये आणणारी नाहीये। पॉझिटिव्ह घेऊन बाहेर निघून मी डबल ताकदीने, मी ज्यांना नेता मानला असं आमचे देवाभाऊला आणि देवाभाऊसाठी काम करणारी आहे। आजही हाऊस मध्ये निघाला की तुम्ही 2100 रुपये कधी लाडकी बहीणचे करणार आहे? अरे 1500 रुपये देणारी आमचे देवाभाऊ आहे, तर तुम्ही काळजी करू नका, 2100 सुद्धा आमचे देवाभाऊच करू शकतात। दुसऱ्यांमध्ये दम नव्हता म्हणून त्यांनी कधी महिलांचं सपोर्ट केला नाही। म्हणून तुम्हाला एवढीच सांगेन की कॉर्पोरेशन हे फक्त तुमच्या आणि आपल्या हाती आहे। आणि महिला, जर महिलांनी ठरवलं तर नवऱ्याला कसं कन्व्हिन्स करायचं आहे, खुद ही हंसते, मेरे को बोलने की भी जरूरत नहीं है। सगळे स्वतःच हसतात की बाया किती स्ट्रॉंग आहे म्हणून, मला सोडलं तर फक्त नाही नाही, बाया घरात नाही चालत, बाकी सगळी चालते, घरात सोडून सगळी ठिकाणी चालते। पण मी एवढंच म्हणत, नवऱ्यांना परिवाराला कन्व्हिन्स करणं मुलींचं, आणि या पूर्ण अमरावती शहरांमध्ये कॉर्पोरेशन आल्यानंतर प्रत्येक गल्लोगल्ली कॅमेरे लागणे, गार्डन होणे, स्वच्छता राहणे, कॉमन शौचालय बनणे, विहार होणे, आपले मोठे मोठे मंदिर होणे, हॉस्पिटल होणे, इरविनची जी परिस्थिती वर खाली होते त्याला चांगले करणे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या शहरांमध्ये आलंच आहे, त्याच्या सोबत चांगल्या पद्धतीने जे शहराचा विकास होईल। पहिले अकोला आपल्यापेक्षा पुढे होता, आज आपण अकोल्यापेक्षा पुढे आहे। आपल्याला कॉम्पिटिट नागपूर सोबत करायचं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये आमचं शहर हा नागपूरच्या लेवलनी आला पाहिजे। आणि नागपूरच्या लेवलनी येण्याकरिता आपल्याला भारतीय जनता पार्टीला वन साइड सपोर्ट करून, कोणी किती जाय म्हणू ना की आम्ही भरती सोबत आहे, इथे सोबत आहे, कोणी किती सोबत असला, जिथे कमळ दिसला तिथे बटन दाबायचं। पूनम मॅनचं मी आता मूर्तिजापूरला प्रचार करून आले, ते निवडून येणार आहे ते, आणि त्याच पद्धतीने आपल्या प्रत्येक ठिकाणी अमरावतीमध्ये आपल्या त्याच पद्धतीने काम करायचं आहे। सुधा दीदी आप आगे बढ़ो, सुधा दीदी आप आगे बढ़ो, नितीन भाऊ आप आगे बढ़ो, एकदा हात वरती करून सांगा, नितीन भाऊला जास्त ताकद पाहिजे आपल्या, नितीन भाऊ तुम आगे बढ़ो। नितिन भाई, विरोधक तो उसी के होते हैं जिसमें कोई बात होती है, विरोधक उसी के होते हैं जिसमें कोई बात होती है। गधों को तो कुत्ता भी नहीं पहचानता, इसलिए घोड़ों जैसा दौड़ने वाला वो ईमानदार शख्स होना बहुत जरूरी है। मी आम्ही ज्या पद्धतीने रेस मध्ये आम्ही कोणाला ओळखत नाही, इमानदारी माय रखतात, आणि त्याच पद्धतीने आपण काम करू। आणि आपण सगळे महिलांना अभिनंदन मनापासून करते की आपण सगळे इथे प्रवेश करीत आले आहे। सगळ्यांचा प्रवेश करू आरामशीर, कोणी घाई करायचे नाही। अर्धा तास जेवण लेट करायचं, स्वयंपाक लेट करायचं, एक पोळी जास्त नवऱ्याला द्यायची, तर काही बोलत नाही घरी। नाही, कोण करण, कोण करण, नवरा कोणीच नाही करत, बोलण्याची गोष्टी आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी अभिनंदन करते। आपण मिळून काम करू चांगल्या पद्धतीने, परिवार समजून, कारण आता काही माझे जाऊ लागतात इथे, काही माझे नंदा लागतात, काही सासू लागतात, सगळे काही मैत्रीण असतात, सगळे परिवार सारखे आपण मिळून काम करू। कॉर्पोरेशन मध्ये झेंडा फक्त भारतीय जनता पार्टीचाच लागला पाहिजे, आणि महापौर फक्त
भारतीय जनता पार्टीचंच असलं पाहिजे. दुसरा एकही नाव तिथे चालणार नाही. दुसरा एकही पक्ष कोणीही जर समोर आला, फक्त भारतीय जनता पार्टी. जर विकास पाहिजे, जर मुलांची प्रगती पाहिजे, शहराची कॉम्पिटिशन जर दुसऱ्या मोठ्या शहरांसोबत पाहिजे, ते जर पाहिजे असेल तर आपल्याला झेंडा फक्त भारतीय जनता पार्टीच चाच झेंडा आपल्याला तिथे लागल, दुसरं कोणताही लागल. सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते. महिलांना बाहेर येणं खूप कठीण असते, पण महिला जेव्हा घरातून बाहेर पाय ठेवतात, खूप हिंमत करून, खूप विचारपूर्वक करून आपण बाहेर ठेवतो. सगळे मातांना इथूनच नमन करतो. धन्यवाद. भारत माता की